आता बातमी पुण्यामधून आहे। पुण्यामध्ये 2822 बुलेट चालकांवर कारवाई करण्यात आली। आवाज करणारे सायलेन्सर लावल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला। नियम मोडणाऱ्यांकडून 23 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। आज वाहतूक पोलीस विभागाच्या कार्यालयाच्या आवारात सायलेन्सरवर बुलडोझर फिरवून नष्ट करण्यात आले आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पोलिसांकडून कर्णकर्कश असणाऱ्या सायलेन्सरवरती मोठी कारवाई जी आहे ती केलेली पाहायला मिळते। आपण पाहतोय की या बुलडोझरच्या माध्यमातून हे सगळे सायलेन्सर जे आहेत ते नष्ट करण्याची मोहीम पुणे पोलिसांनी हाती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही कारवाई जी आहे ती साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासून सुरू केलेली होती। जवळपास 2800 वाहनधारकांवरती कारवाई करण्यात आलेली होती आणि जवळपास त्यातले 850 हे सायलेन्सर आहेत आणि हे सायलेन्सर नष्ट करण्याची प्रक्रिया सध्या पुण्यातील वाहतूक विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रक्रिया नष्ट करण्याची मोहीम जी आहे ती पुणे पोलिसांनी हाती घेतलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।